यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी, सुन्न, कोपामांडवी, वारा भागातील शेतकरी वर्ग वन्य प्राण्यांच्या दहशतीने त्रस्त झाला आहे। वन्य प्राणी शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट करत आहेत आणि त्यांचे आर्थिक नुकसान करत आहेत। जवळच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी जसे की चित्तर, जंगली डुक्कर आदी शेतात येऊन शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट करताना दिसत आहेत। काही शेतकऱ्यांनी वन विभागामार्फत पैसे भरून बॅटरी घेतली आहे। त्या बॅटरीच्या सहाय्याने पिकांच्या भोवताल विद्युत तारा लावल्या आहेत, परंतु त्याला न जुमानता हे रानटी डुक्कर शेतात येऊन पिके नष्ट करताना दिसत आहेत। याबाबत अनेक वेळ लेखी तक्रार दिली जाते, पिकांचा पंचनामा करतात आणि काही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते, परंतु दत्ता क्षीरसागर, उमेश पोतराजवार आणि विठ्ठल पोतगंटीवार, नागराव सुंकनवार, अशोक पत्रकार या शेतकऱ्यांनी शासनाला विनंती केली आहे की या गंभीर बाबीवरती कायमस्वरूपी तोडगा काढावा, जेणेकरून त्यांचे उर्वरित पीक विनाशापासून वाचू शकतील। आता तरी वन विभाग शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ते पाऊल उचलून शेतकऱ्यांना मदत करतील का, याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष वेधले आहे। नागराव मल्लय सुंकरवार, कोपामांडवीचे आम्ही 5 एकर आहे पराठी। त्या प्लॉट मध्ये डुकरांना येऊन नुकसान केले होते। आम्ही बॅटरी लावताना तरी नुकसान केले होते। ते फॉरेस्टकर आम्ही कागदपत्र दिलं तर त्यांनी येऊन पाहिल्यावर नुकसान भरपाई टाकून देतो म्हणले, नाही टाकले तर आम्हाला कमी जास्त 5 एकरामधून 1.5 ते 1.25 एकर पुरा पराठी मोडून आहे। त्या नुकसानचा फॉरेस्टवाले भरपाई द्यावं। मी विठ्ठल पोतगंटीवार, माझ्या शेतात 9 एकरचं कापसाचं पेरणी केलेले आहे। त्यापैकी रानटी डुकरानं कमी जास्त 3.5 ते 4 एकरामध्ये पूर्ण नासाडी केले कापसाचं। त्याबद्दल मी फॉरेस्ट ऑफिसला तक्रार केलं। मागे सोमवारला अंदाज तारीख मला आठवत नाही, सोमवारला तक्रार केलं असता मॅडमनं काही ऍक्शन घेतलं नाही। मॅडमला मी रोज फोन करतो तरी मॅडम फोन काही उचलत नाही आहे। कोकणे मॅडम रेंजर यांना मी रोज फोन करतो पण मॅडम काही फोन उचलत नाही आहे। मागे एकदा मी फोन केला तेव्हा त्यांनी उचलले। त्यांनी म्हणे की मी मॅडमचं नाव बनसोड मॅडमला पाठवतो। त्याच्यानंतर बनसोड मॅडम काही आली नाही आणि आता त्या बनसोड मॅडमची बदली झालेली आहे। त्यांच्या जागी मस्के साहेब आले। त्या मस्के साहेबांसोबत माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, तरी मस्के साहेब इथं येऊन या पिकाची चौकशी करावी आणि चौकशी करून त्याच्यात नुकसान भरपाई जे काही झालं आमचं ते नुकसान भरपाई देण्यात मी फॉरेस्ट ऑफिसला थोडंसं विनंती करतो। माझी नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी। पूर्ण 4 एकर मध्ये कमी जास्त माझं। एमसीएन न्यूज करिता सचिन पत्रकार, यवतमाळ।